यानंतरची बातमी पुण्यातली आहे। पुण्यातल्या आवळवाडी फाटा इथं पोलीस आणि गुंडांमध्ये थरार घडल्याचं पाहायला मिळतंय। खराडी तपास पथकातील अधिकारी यांनी स्वसंरक्षणासाठी गुंडांच्या पायावर फायरिंग केलेली आहे। आवळवाडी फाट्यावर एका गुंडाला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय। या ठिकाणी एका गुंडाला ताब्यात घेण्यासाठी खरं तर पोलीस गेलेले होते आणि त्याच दरम्यान हा सगळा थरार पोलीस आणि गुंडांदरम्यान रंगल्याचं समजतंय। स्वसंरक्षणासाठी गुंडाच्या पायावर पोलीस अधिकाऱ्यांनी फायरिंग केल्याचं समजतंय। खराडी पोलीस या सगळ्या प्रकाराचा आता अधिक तपास करतायत। बातमी अमरावतीमधली आहे। अमरावतीमध्ये आमदार संजय खोडके यांचा अपघात झालाय। अमरावतीच्या रिप्स हॉस्पिटलमध्ये सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। निवडणुकी संदर्भातल्या बैठकीला ते जात असताना त्यांचा अपघात झाला। खोडके यांच्या पायाला आणि त्यांच्या मणक्याला मार लागलेला आहे। खोडके हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत। सगळ्यांना विनंती आहे की माझी तब्येत चांगली आहे आणि कोणीही त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। आपण मला भेटण्याचा फार काही कोणी प्रयत्न करू नका। मला रिकवर व्हायला थोडासा एक आठवडा जाणार आहे, पण आपण सर्वजण आपापल्या कामात राहावं। आपल्याला माहीत आहे की आपण अमरावती महानगरपालिकेची निवडणूक आलेली आहे। उद्या आपण आपला मेळावा घेतलेला आहे। माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मेळाव्याची तयारी करावी। उद्या मी मेळाव्याची तिथं येणार आहे, त्याच्यामुळे चिंता नसावी। सर्वांनी आपापल्या कामाला लागावं एवढी विनंती करतो। अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेवर केलाय। मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहात गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजित करंजुले यांनी केलेला आहे। यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर काही काळ वातावरण चांगलंच तापलेलं होतं। अंबरनाथच्या मातोश्री नगर परिसरामध्ये पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला। भाजप मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेनं केलेला होता। त्यानंतर या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळे पक्षातल्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला। तसंच घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याचं देखील पाहायला मिळालं होतं। लोकल निवडणुकीमध्ये तिथे तिथे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या लेवलचे आरोप प्रत्यारोप करत राहतात। त्यामुळं त्या आरोपाला राज्य निवडणूक आयोग किंवा पोलीस त्याला तपासतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।